cricketers come, they play their matches and they go away. And then there are these people who ensure that the memories are preserved for posterity. The photographers, the snappers, they who ensure that 50, 100, 200 years from now, people will know that there was someone called Sachin Ramesh Tendulkar and he could bat. एक असे आपल्या बरोबर आज एक पॅनलिस्ट आहेत ज्यांनी सचिनचा 40 वर्ष प्रवास पाहिलेला आहे. 40 वर्ष की 35 वर्ष किती 35 वर्ष प्रवास सचिन बरोबर प्रवास केलेला आहे. सचिनची शॅडो म्हणता येईल त्यांना. आणि त्यांचे बरेच फोटोज आपण वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये, पब्लिकेशन्समध्ये, न्यूजपेपर्समध्ये बघितलेले आहेत. आणि त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सचिनचे त्यांनी काढलेले काही फोटोज आहेत त्याच्याबद्दल बोलावं. श्री प्रकाश पारसेकर उर्फ पीपी. The people on the dais have the copies on the album folder. You can go through it. नमस्कार सगळे मंडळी. नमस्कार सर. मी चांगले फोटो काढू शकतो पण तेवढं चांगलं बोलू शकत नाही, तर मला थोडं सांभाळून घ्या. सर्वात प्रथम हॅपी बर्थडे सचिन. हॅपी बर्थडे टू सचिन. ओके ओके ओके. तर क्लिप माझा काही पहिल्या फोटोबद्दल बोलणार आहे. हा फोटो सचिनचा आहे जेव्हा तो बॉम्बे स्कूलसाठी खेळत होता त्यावेळेचा फोटो आहे हा. त्यावेळी पण त्याची नजर, आता जेव्हा तो मॅचला जातो किंवा कुठे जातो तेव्हा पण त्याचं तसंच कॉन्सन्ट्रेशन असतं, फक्त स्वतःच्याच विचारात असतो तो. दुसरा फोटो आहे आचरेकर सरांबरोबरचा आहे. हा फोटो त्याला 1994 मध्ये अर्जुन अवॉर्ड मिळाला होता. त्याच्याबरोबर विनोदला पण मिळाला होता. आणि अर्जुन अवॉर्ड म्हटलं तर मुंबईमधल्या सगळ्या, महाराष्ट्रामधला तो हे अवॉर्ड असतो. तर त्यावेळी सगळ्या फील्डमधल्या सगळ्या खेळाडूंना तो दिला जातो. तर तिथे गर्दी असल्याने आम्हाला सचिन आणि विनोदचे एकत्र फोटो मिळत नव्हते. तर आम्ही सगळेजण म्हणत होतो सचिन सरांबरोबर फोटो पाहिजे, सचिन सरांबरोबर फोटो पाहिजे. तर आम्ही विचार केला काय करावं म्हणून. तर आचरेकर सरांना कोणी सांगायचं म्हटलं तसं आहे, सगळेच वचकून असायचे. तर मी डेअरिंग केली, बोलत सर असं फोटो काढायचे आहेत, आपण वानखडेवर गेलं तर चालेल का जुन्या ह्याच्यावर. तर सर इतके आनंदी झाले, बोलत चला मी स्कूटर घेऊन येतो, हे बाटून येतील. आणि तो जो मला चांगला मूड मिळाला तो हा होता की सरांबरोबर हसत चालले आहेत. आणि जेव्हा जेव्हा सचिन हा सरांबरोबर असतो किंवा सर सचिन बरोबर असतात, त्या सरांच्या चेहऱ्यावरचं हास्य असते आणि सचिनचं हास्य असते, जमीन आसमानाचा फरक असतो. हा त्या फोटो हे आहे. तिसरा फोटो आहे अजित तेंडुलकर, म्हणजे अजितदादा. अजितदादा हा कधीच कुठच्या ग्राउंडवर दिसत नाही, हे करत नाही, तो सगळ्या ठिकाणी बघतो. हा फोटो माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे की अजित ते फोटो शूट करतोय, त्या फोटोबद्दल काय हे आहे, त्याची काय बॅटिंगमध्ये काय फरक आहे त्यामध्ये. हा फोटो त्यावेळी काढला होता तेव्हा अजितला पण माहीत नाही, अजितदादाला. तर हा फोटो पण फार वेगळा फोटो आहे. विश्वनाथ आनंद हा फोटो आहे प्रेस क्लबला. या फोटो मागचं असं महत्त्व हे आहे की सॉरी हा फोटो आहे साऊथ आफ्रिकेला जेव्हा प्रॅक्टिसला चालला होता त्यावेळी प्लॅस्टिकच्या ह्याच्यावर त्याच्यावर पाणी टाकून रबरी लाल बॉलनी त्यांनी प्रॅक्टिस केली होती. हे म्हणजे हे एवढं शांतपणे विचार करून त्याच्यामागे हे करणं, फोटो काढणं, म्हणजे वर्कआउट करणं आणि ते करणं, तसा फोटो मला मिळाला आहे. आणि हे सगळं शक्य कशामुळे झालं आहे की प्रत्येक वेळी मला त्यांनी फोटो काढायला अलाव केलं. या फोटो मागे पण सगळ्या ह्याच्यामध्ये सचिनने तेवढीच मदत केलेली आहे, हे पण तेवढं महत्त्वाचं आहे. हा फोटो आहे आपला बुद्धिबळ चॅम्पियन, वर्ल्ड चॅम्पियन
आणि सचिन तेंडुलकर यांचा फोटो आहे. हा फोटो ज्यावेळी प्रेस क्लबने सचिनला फेलिसिटेट करायचा असा एक कार्यक्रम ठरला होता आणि आनंदजी तिकडे वरती एका पत्रकार संघात एका इंटरव्ह्यूसाठी आले होते टाइम्सच्या. तर आम्हाला सगळं कळल्याने आम्ही वरती गेलो आणि सांगितलं की असं असं सचिन येतोय. तर त्यावेळी आनंदजी बोलले मी थांबतो. ठीक आहे. आणि खाली आलो आणि मी सचिनला बोललो की सचिन असं असं आहे की असंच हे झालं आहे थांबलं आहे. तो बोलतो तू वेडा आहेस का, एवढ्या मोठ्या माणसाला एवढा थांबवतोस, तुला काय कळायला पाहिजे, मला फोन तरी करा, काहीतरी करा. आणि जस्ट गाडीतून उतरला उलट धावत तो परत त्याच्या गेटवर आला. म्हणजे ह्याच्यामागे पण समोरच्या व्यक्तीला किती तो मान देतो, काय देतो त्यामुळे ह्याच्यामुळे सगळ्याच फोटोग्राफरला हा फोटो मिळालेला. हा फार दुर्मिळ फोटो आहे. कारण एक जगातला मोठा हे दुसऱ्या जगातल्या आपल्या जगातल्या ह्याच्याबद्दल हे करतो त्याबद्दलचा फोटो आहे. हा एक गावस्कर सरांबरोबर फोटो आहे. हा त्याच्या शेवटच्या मॅचच्या दिवशीचा आहे. हां बरोबर आहे. सगळे फोटोग्राफर सगळेजण एकमेकाला मदत करत होते. पण मला गावस्कर सर आणि सचिन यांच्यातलं नातं नीट माहीत असल्या कारणाने मी त्या फोटोला फक्त या फोटोवर मी कॉन्सन्ट्रेट होतो. कारण या फोटोच्या वेळी गावस्कर सर एवढे भावनात्मक होते, ते वेगळं काहीतरी करणार होते ते मला, त्यामुळे हा टिपलेला फोटो आहे. हा फोटो आहे शेवटचीच मॅच आहे. भारतरत्न झालं, भारतरत्न मिळाल्यानंतर सचिन आईला भेटायला जाणार हे पक्क ध्यानात धरून मी या फोटोसाठी इतकी धावपळ केली आहे. मी जे काय प्रोटोकॉल असतात ते सगळे मी तोडलेले आहेत. ड्रेसिंग रूममध्ये गेलो आहे, सगळं केलेलं आहे. पण हा फोटो फक्त आणि फक्त या फोटोमध्ये सचिननी आपल्या म्हणजे फॅमिलीबद्दल, आपल्या आईवडिलांबद्दल काय हे असतं ते ह्या फोटोमध्ये हे केलं आहे. आणि हा फोटो माझ्यासाठी फार फार स्पेशल आहे. हा फोटो आहे भारतरत्न मिळाल्यानंतर. म्हणजे भारतरत्न डिक्लेअर झाल्यानंतर काही दिवसांनी जेव्हा फंक्शन होतं, म्हणजे 26 जानेवारी म्हणा किंवा 15 ऑगस्ट म्हणा, त्यावर हे दिलं जातं. तर मला 100% गॅरंटी होती की फोटो हे भारतरत्न मिळाल्यानंतर सचिन कुठच्याही परिस्थितीत सचिन सरांना भेटायला येणार. कुठच्याही टूरला जायच्या आधी, कुठच्याही ह्याला जायच्या आधी सचिन हा नेहमी सरांकडे जायचा. आणि सरांकडे जायची त्याची वेळ असायची ती 7:30 ते 8:30च्या मध्ये. ह्या फोटोमध्ये दिल्लीचा कार्यक्रम संपवून साधारण 3-3:30 झाले असतील. त्यानंतर आल्यानंतर तो सकाळी सरांकडे गेला. पण सरांना पण एवढा विश्वास होता की सकाळी सर स्वतः परफेक्ट होते 7-7:30ला. आणि सचिन पण, म्हणजे या फोटोमध्ये तुम्हाला सगळं दिसतंय की एवढं सगळं हे असून सुद्धा तो सकाळी मुंबईत लँड झाल्याबरोबर सरांकडे गेला. हे त्याची सरांबद्दलची हे आस्था म्हणा, म्हणजे आपल्या गुरुबद्दल प्रेम आणि काय, आणि हे शक्य झालं म्हणजे त्याच्यामुळेच मला असे फोटो मिळाले. आणि हा शेवटचा फोटो आहे त्या मॅचच्या दिवशी. स्पेशली लारा क्रिकेटच्या करिअरमध्ये त्याच्यासाठी म्हणजे एवढा लांबून एक हे वेस्ट इंडिजचं मानपत्र घेऊन हे त्याच्यासाठी घेऊन आला होता. त्या फोटोबद्दल आहे हे. आणि हे फोटो पण मला मिळाला हे माझं भाग्य आहे. आणि या सर्वामागे प्रत्येक वेळी मला सचिनने जे हे दिलं, कॉन्फिडन्स दिला, मला उभं राहायला दिलं, फोटो काढायला दिले, त्याच्यामुळे एवढं मला शक्य झालं आहे. आणि त्याच्यासारखं मनुष्य, त्याच्यासारखा प्रत्येक गोष्टीमध्ये फोटोमध्ये पण त्याला प्रत्येक फोटोची मास्टरी माहिती आहे. मी कधी काढलेला फोटो, कुठच्या वेळी काढलेला फोटो याबद्दल पण त्याला माहिती आहे. म्हणजे तो प्रत्येक गोष्टीत परफेक्ट आहे. हे त्याचं सर्वात मोठं यश आहे आणि म्हणून तो भारतरत्न आहे. थँक्यू सर.
आमच्याकडे पण दोघ्या भावांकडे खूप पिक्चर्स आहेत विच वी कॅन नॉट डिस्क्लोज. सो आय वॉन्टेड टू आस्क पीपी, कधी सचिननी तू फोटो काढलायस आणि सचिननी सांगितलंयस का हा डिस्क्लोज नको करू का? हा, एक किस्सा आहे. जेव्हा DNA पेपर सुरू होणार होता तेव्हा माझे अयाज मॅडम म्हणजे स्पोर्ट्स एडिटर होते आणि तेव्हा DNAचे पण एडिटर होते. तो बोलला नहीं, ज्या मास्टर से अलग पिक्चर चाहिए मुझे. अलग पिक्चर म्हणजे अलग पिक्चर चाहिए. मी सारखा सचिनला बोललो, सचिन बोलला चल मी तुला फोटो देतो. आणि आम्ही ट्रायडंट हॉटेलमध्ये गेलो. त्याने जिममध्ये करताना मला काय वेगवेगळे फोटो दिले. तर मी बोललो नाही सचिन, मला पटलेलं नाही आहे, मला अजून काहीतरी वेगळा फोटो पाहिजे. तो बोलला चल. आणि त्याच्याकडे तेव्हावेळी फरारी गाडी होती आणि लामेरमध्ये सचिन राहत होता. मी बोललो ठीक आहे मी जातो पुढे. तर बोललो लामेरमध्ये जातोय, फरारी होतं म्हणून मी माझी बाईक काढली आणि गेलो. बोललो ह्याला आपण हरवूया म्हणून. मी असा खूप पुढे गेलो. माउंट मेरीला आपण असे वरती चढतो, बँडस्टँडवरून वरती चढतो. त्यावेळी मी बोललो आणि साधारण दुपारी 2-2:30ची वेळ असेल. तर चक्क सचिन फरारी थांबून, एक पारशी बाई होती ती वरती चालली होती काठी ठेवून. त्याने गाडी थांबवली. माणुसकी हा म्हणजे केवढा आदर असतो कुठच्या बसलीबद्दल. ते त्यांनी गाडी फरारी थांबवली, खाली उतरला आणि मी बोललो फरारी थांबवली हा करतोय का म्हणून मी माझं लगेच कॅमेरा काढून फोटो काढायला तयार झालो. तर त्याने मला ते असंच बघितलं. कारण काही वेळा सचिनला फोटो नको असतात तेव्हा तो सरळ डोळ्याने असा बघतो बस, तेव्हा आपण समजून जायचं नाही. पण त्याच्या मागे त्या जी इन्स्ट्रक्शन असते, जी हे असते ती त्याला दाखवायची नसते. त्यावेळी मी तो फोटो काढला असता, फार एक्सक्लुझिव्ह झाला असता. येतोय, तू गाडीतून उतरलाय, हे करतोय. पण ते त्याला नको असतं. म्हणजे आपला मोठेपणा हा तो कुठेही दाखवायला हे करत नाही. ते शब्दातून सांगतो किंवा काय ह्याच्यातून सांगतो. फक्त त्यांनी माझ्याकडे बघितलं नाही बस. थँक्यू मार्कस. Thank you, PP.